उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटनाला उधाण आले असून सर्व रेल्वे गाड्या हाऊसफुल झाल्या आहेत। शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्यानं राज्यासह देशभरात पर्यटनाचा जोरदार हंगाम सुरू झाला आहे। समर व्हेकेशनच्या पार्श्वभूमीवर विविध पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। विशेषतः पुणे इथं जाणाऱ्या रेल्वे गाड्या पुढील 20 ते 25 दिवस पूर्णपणे भरल्या आहेत, तर मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये 1.5 महिन्यांपर्यंत आरक्षण मिळणं कठीण झालं आहे। धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या तिरुपती आणि दिल्ली या मार्गांवरही तब्बल 2 महिन्यांपर्यंत गाड्या फुल झाल्याचं चित्र आहे। दरम्यान मागील वर्षी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम यंदाच्या पर्यटनावर दिसून येत आहे। त्यामुळे जम्मू आणि काश्मीर या भागाकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या तुलनेनं कमी झाली आहे। या उलट पर्यटकांचा कल आता इतर सुरक्षित आणि धार्मिक स्थळांकडे वाढताना दिसत आहे। गुवाहाटी, सिक्कीम, अयोध्या, काशी, प्रयागराज, भुवनेश्वर, मदुराई आणि रामेश्वरम या तीर्थक्षेत्रांकडे जाणाऱ्या गाड्यांनाही पुढील 2 महिन्यांसाठी हाऊसफुल प्रतिसाद मिळत आहे। या पार्श्वभूमीवर रेल्वे यात्री सुविधा केंद्राचे चालक चेतन प्रकाश लोढा यांनी सांगितलं की काश्मीर वगळता इतर सर्व पर्यटन आणि धार्मिक स्थळांना यंदा प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे रेल्वे आरक्षणासाठी प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे। एकूणच उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटन क्षेत्रात मोठी वाढ झाली असून रेल्वे वाहतुकीवर त्याचा स्पष्ट परिणाम दिसून येत आहे। पर्यटकांनी आगाऊ नियोजन करूनच प्रवास करावा असं आवाहनही संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे। सोलापूर ते सध्या पुणे जे आहे, सोलापूर ते पुण्यामध्ये कमीत कमी 20 ते 25 दिवस रेल्वे फुल आहेत। इंटरसिटी, इंद्रायणी वगैरे जे सोलापुरात डेली गाड्या जातात ते 20 ते 25 दिवस सध्या बुकिंग फुल आहेत। आणि उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वे पुढील 2 महिन्यापर्यंत फुल झालेले आहेत। यावर्षी टुरिझम क्षेत्रात श्रीनगर आणि जम्मूला थोडा वाव कमी मिळत आहे, कारण मागच्या वेळी जो आतंकवादी हल्ला झाला असल्यामुळं यावेळी श्रीनगर आणि जम्मूमध्ये टुरिझमची संख्या कमी झाली आहे। टुरिझमची संख्या गुवाहाटी, दार्जिलिंग, सिक्कीम इकडं टुरिस्ट वाढलेला आहे। आणि दुसरं सोलापुरांचा जो प्रतिसाद आहे, दक्षिण भारतातले जे तीर्थक्षेत्र आहेत रामेश्वर, मदुराई आणि उत्तर भारतातले अयोध्या, वाराणसी, प्रयागराज इथं टुरिस्ट संख्या वाढलेली आहे। यावर्षी अयोध्यामध्ये राम मंदिरांची जी प्रतिष्ठा झालेली श्रीराम मंदिराची, त्यामुळे मंदिराला दर्शन घेण्याची उत्सुकता वाढलेली आहे। त्यामुळे पुढील 2 महिन्यापर्यंत गाडीला 200 ते 300 वेटिंग संख्या आहे। दिल्लीकडे जाणाऱ्या चारधाम यात्रा चालू झाल्यामुळं दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व गाड्या फुल झालेल्या आहेत। आणि परत दुसरं तुम्हाला जम्मू तवी झेलम एक्सप्रेस वगैरे पुण्यातने जाणारे जे सगळे रेल्वे आहेत, स्पेशल गाड्या रेल्वेने यावर्षी सुट्टीसाठी चालू केलेले आहेत। पुणे ते पटना एक्सप्रेस जे उत्तर भारतात अयोध्या, वाराणसी जाणारे त्या गाड्यांना सुद्धाही 200-250 वेटिंग आतापासून सुरुवात आहे। अमरनाथ यात्रेला कसा आहे प्रतिसाद? यावर्षी अमरनाथ यात्रा जून ते जुलै महिन्याच्या सुरुवातीला राहील। त्यामुळे अमरनाथ यात्रेच्या रेल्वेची बुकिंगसाठी लोकांची विचारणा चालू आहे। जुलै महिन्याची बुकिंग जी आहे मे महिन्यात चालू होणार आहे रेल्वेची। विमान सेवाची बुकिंग चालू झालेली आहे अमरनाथ यात्रेची, तर अमरनाथ यात्रेच्या विमान सेवेची बुकिंग लोकांना पास वगैरे मिळाले की लोक विमान सेवेची बुकिंग चालू केलेली आहे।